तर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 आठवडा पूर्ण झाला। या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले। भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला निर्णय घेण्याची संपूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि हल्ल्यानंतरच्या गेल्या 7 दिवसात भारताने पाकिस्तानला घाम फोडलाय। दरम्यान या 7 दिवसांमध्ये काय काय घडलेले हे आपण सविस्तर पाहणार आहोत। भारताकडून कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करतोय। भारतीय लष्कराकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। सिंधू करार स्थगित करण्यात आला, पाकिस्तानी विजे सर्व रद्द करण्यात आले। जे नागरिक पाकिस्तानचे भारतामध्ये विजावर राहत होते त्या सगळ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले। यासह नो फ्लाय झोन करण्याचाही विचार असून आता पाकिस्तानी विमानांना सुद्धा प्रवेश नाही, जहाजांवर सुद्धा बंदी, असे अनेक निर्णय यावेळेस भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी घेतलेले आणि गेल्या 7 दिवसांमध्ये पाकिस्तानची नाचक्की भारताने अनेक बाजूंनी केलेली आहे। दरम्यान आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्याला अगदी मोकळीक दिलेली आहे। तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही ठिकाण ठरवा, तुम्ही वेळ ठरवा, तुम्ही टार्गेट ठरवा, पूर्ण पाठिंबा तुम्हाला सरकारचा असेल असे यावेळेस सैन्याला पंतप्रधानांनी सांगितलेले। त्यामुळे पाकिस्तानच्या या दहशतवादी इराद्यांना, नापाक इराद्यांना मोडून काढण्यासाठी भारतीय सैन्य सुद्धा सज्ज झालेले आहे। गेल्या 7 दिवसांमध्ये पाकिस्तानची कोंडी करण्याचे सगळे प्रयत्न भारताने केलेले आहेत। पाकिस्तानची कोंडी होताना सुद्धा दिसते। अनेक वेळा त्यांच्या मंत्र्यांच्या उदाहरणांवरून, वक्तव्यांवरून पाक किती बिथरलाय हे सुद्धा दिसतंय। बिलाल भुट्टो यांनी एका बाजूला रक्ताचे पाठ वाहतील असं म्हटलं, मात्र दुसऱ्या बाजूला आपल्याच कुटुंबियांना त्यांनी कॅनडाला पाठवून दिलेले आहे। त्यामुळे तिथले मंत्रीच किती घाबरलेले आहेत हे यावरून दिसतंय। यासह शहबाज शरीफ यांना संरक्षण मंत्र्यांनी भारतासोबत युद्ध नको रे बाबा असाही सल्ला दिलेला आहे, कारण की भारतासोबतचं युद्ध पाकिस्तानला न परवडणार आहे याची कल्पनाही त्यांना आहे। पहलगाम हल्ल्यानंतर गेल्या 7 दिवसांमध्ये मोठे निर्णय पाकिस्तान विरोधात घेण्यात आले। पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यात येते आणि पाकिस्तान सुद्धा बिथरल्याचं दिसतंय। यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संयुक्त संघाच्या तिथं सुद्धा पाकिस्तानचा बुरखा भारताने फाडलेला आहे। दरम्यान गेल्या 7 दिवसात काय काय घडलंय आपण पाहूयात। पीएम मोदींच्या निवासस्थानी तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आलेली। भारतीय लष्कराला पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणार भारताने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संबोधलेल्या UN मध्ये पाकचा बुरखाफाड केलेला आहे। दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी दिल्याचा दाखला सुद्धा यावेळेस देण्यात आला। नियंत्रण रेषेवर सलग 5व्या दिवशी गोळीबार सुरू आहे। नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार आणि भारताचं सुद्धा चोख प्रत्युत्तर। हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून 13 ठिकाणी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। दहशतवादी विरोधी कारवाया तीव्र करण्यात आलेल्या आहेत। दहशतवादी कारवायांशी संबंधित छापेमारी सुद्धा करण्यात आलेली आहे। दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवण्यात आलेली आहेत। सुरक्षा दलाने 9 सक्रिय दहशतवाद्यांची घरं स्फोटाने उडवून उद्ध्वस्त केलेली आहेत। दहशतवाद्यांच्या घरांवर बुलडोजर चालवलाय। बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांच्या घराची झडती घेण्यात आलेली आहे। तर 1960चा सिंधू नदीचा पाणी वाटपाचा करारा सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे।